गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असे स्ट्रक्चर बघणार आहोत. पण ऑन आणि बाय यूज करून कशा प्रकारचे सेंटेन्स बोलू शकतो किंवा त्याचा यूज कसा करायचा आहे हे बघणार आहोत. याच्यात सेंटेन्स कसे असतील? साप पाहताच ती ओरडली, घरी पोहोचताच मी आईला फोन केला, बातमी ऐकताच तो आनंदी झाला, त्याने भाजी विकून पैसे कमावले, त्याने मोबाईल फोन वापरून फोटो काढले. अशा प्रकारची सेंटेन्स असणार. डे टू डे लाईफ मध्ये आपण अशा प्रकारची सेंटेन्स नेहमी बोलत असतो, पण बनवायची कशी हे आपल्याला मोठं कन्फ्युजन होतं. गाईज ही सगळी सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला ऑन आणि बाय यांच्या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. आता ते कसा करायचा आपण बघूया. पहिल्यांदा ही जी सेंटेन्स आहेत, घरी पोहोचताच मी आईला फोन केला, साप पाहताच ती ओरडली, बातमी ऐकताच तो आनंदी झाला. ही जी सेंटेन्स आहेत, अशा प्रकारची सेंटेन्स म्हणजे एखादी गोष्ट घडताच जेव्हा असं सेंटेन्स मध्ये येतं, अशा प्रकारची सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला ऑन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING याचा यूज करायचा आहे. आता इथे बघा, किंवा याला तुम्ही सिम्पली असंही म्हणू शकता, ऑन प्लस वर्बचं ING फॉर्म म्हणजे काही घडताच किंवा जेव्हा काही झालं तेव्हा, असं दोन्ही मिनिंग याचे निघू शकतात. आता याचं जे मेन स्ट्रक्चर आहे ते कसं राहील? ऑन प्लस वर्बचं ING फॉर्म कॉमा प्लस दुसरं सेंटेन्स अकॉर्डिंग टू टेन्स, ज्याही टेन्सचं सेंटेन्स असेल ते तिथे तुम्हाला पुट करायचं आहे कॉमाच्या नंतर, म्हणजे मेन सेंटेन्स. बरोबर. आता इथे बघा, वर्ब प्लस ING म्हणजे काय? एखादी ऍक्शन दाखवत आहे. आणि तसंच याच्यात जर तुम्ही ऑन प्लस वर्बचं ING फॉर्म घेतलं तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय निघतो? जेव्हा झाले किंवा एखादी गोष्ट होताच किंवा एखादी गोष्ट केल्यावर लगेच, असे सिम्पली मीनिंग तुम्हाला मराठी सेंटेन्स मध्ये सापडतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. वर्ब प्लस ING एखादी ऍक्शन चालू आहे हे तुम्हाला दाखवत आहे. आता याचे एक्झाम्पल बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. घरी पोहोचताच मी आईला फोन केला. आता इथे बघा, सेंटेन्स बघा, घरी पोहोचताच म्हणजे घरी पोहोचण्याची एक ऍक्शन आहे आणि दुसरी ऍक्शन कोणती आहे? मी आईला फोन केला. मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या सेंटेन्स मध्ये काही घडताच किंवा जेव्हा काही झाले असा सेन्स निघतो, तिथे तुम्हाला ऑन प्लस वर्बच्या ING फॉर्मचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता इथे बघा, घरी पोहोचताच म्हणजे काहीतरी होताच, इथे तुम्हाला ऑन प्लस वर्बच्या ING फॉर्मचा यूज करायचा आहे. याचं इथे जे वर्ब असणार आहे ते कोणतं आहे? पोहोचणे. पोहोचण्याची इंग्लिश काय आहे? रीच. आणि रीचचा ING फॉर्म काय आहे? रीचिंग. क्लिअर? सेंटेन्स बघा, आता पहिलं सेंटेन्स पहिल्यांदा बनवा. ऑन रीचिंग होम कॉमा द्यायचा आहे आणि दुसरं सेंटेन्स अकॉर्डिंग टू टेन्स बनवायचं आहे. दुसरं सेंटेन्स काय आहे? मी आईला फोन केला. सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं. ऍज इट इज सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स बनवा. आय कॉल्ड माय मदर. पूर्ण सेंटेन्स काय झालं? ऑन रीचिंग होम आय कॉल्ड माय मदर. क्लिअर झालं? इथे तुम्हाला वर्बचं ING फॉर्म आलं पाहिजे आणि थोडंफार तुम्हाला टेन्सचं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे. क्लिअर झालं? टेन्स मध्ये कन्फ्युजन असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल. नेक्स्ट सेंटेन्स बघा, साप पाहताच ती ओरडली. साप पाहताच एक ऍक्शन आहे आणि दुसरी ती ओरडली. मी सांगितलं काहीतरी होताच, असं जे सेंटेन्स मध्ये येतं ते सेंटेन्स तुम्हाला ऑन प्लस वर्बच्या ING फॉर्मने बनवायचं आहे. बरोबर. आता इथं सेंटेन्स कोणता आहे? ऑनचं. साप पाहताच. ऑन सीइंग द स्नेक कॉमा नेक्स्ट सेंटेन्स कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्सचं. हे सुद्धा सिंपली तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सच्या रूल वाईज बनवायचं आहे. सी स्क्रीम्ड. पूर्ण सेंटेन्स ऑन सीइंग द स्नेक सी स्क्रीम्ड. आता सेकंड सेंटेन्स आहे, याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. आपण स्क्रीम्ड का लिहिलं? कारण सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो. क्लिअर? नेक्स्ट, बातमी ऐकताच तो आनंदी झाला. तुमच्या लक्षात आलेलं असेल. ऑन हिअरिंग द न्यूज ही बिकेम हॅपी. ऑन हिअरिंग द न्यूज ही बिकेम हॅपी.
तिला पाहताच तो हसला. ऑन सीइंग हर ही स्माइल्ड. ऑन सीइंग हर ही स्माइल्ड. क्लिअर झालं? इम्पॉर्टंट रूल बघा, इथे ऑनच्या नंतर जेही वर्ब येईल त्याचा तुम्हाला आयएनजी फॉर्म लिहायचा आहे. क्लिअर? जसं की ऑन सीइंग, ऑन रिचिंग, ऑन हिअरिंग. इथं ऑन सी, ऑन रिच किंवा ऑन हिअर असं येणार नाही, आयएनजी फॉर्मच लिहायचा आहे. क्लिअर? आता इथे एक छोटीशी ट्रिक बिगनर साठी चांगली असेल. जर मराठीच्या वाक्यात ताच, तसेच किंवा केल्यावर लगेच अशा प्रकारचे वर्ड्स आले तर तिथे तुम्हाला डोळे झाकून ऑन प्लस वर्बच्या आयएनजी फॉर्मचा यूज करायचा आहे. बहुतेक सेंटेन्स मध्ये हा रूल लागू होतो, काही याला एक्सेप्शन सुद्धा असतील. तिथे तुम्हाला सेन्स वाईज त्या सेंटेन्स बनवायचं आहे. क्लिअर झालं? पहिली 3 सेंटेन्स तुमच्या लक्षात आली. आता जी सेकंड सेंटेन्स होती, त्याने भाजी विकून पैसे कमवले, त्याने मोबाईल फोन वापरून फोटो काढला. आता ही सेंटेन्स बघा, या सेंटेन्स मध्ये एखादी गोष्ट कशी केली, इथं तसंच तुम्हाला इथं एखादी गोष्ट कशी केली हे सांगितलेलं आहे. बरोबर? अशी सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला बाय प्लस वर्बच्या आयएनजी फॉर्मचा सिम्पली यूज करायचा आहे. क्लिअर? आता इथं कशा मिनिंगची सेंटेन्स असतील? एखादी गोष्ट करून किंवा एखाद्या गोष्टीच्या मदतीने किंवा एखादी गोष्ट करण्याची पद्धत अशा सेंटेन्स मध्ये सांगितलेली असते. बाय म्हणजे काय? करून किंवा एखाद्या गोष्टीच्या द्वारे, सिम्पली. आणि वर्ब प्लस आयएनजी काय दाखवतं? एखादी क्रिया चालू आहे. बरोबर? याचं सिम्पली स्ट्रक्चर काय आहे बघा. बाय प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म, कॉमा द्यायचा आहे, त्याच्यानंतर मेन सेंटेन्स. सिम्पली जे पहिलं आपण ऑनची सेंटेन्स बघितली, सेम तसं स्ट्रक्चर आहे, फक्त याच्या सेन्स मध्ये आणि मिनिंग मध्ये फरक आहे. क्लिअर? एक्झाम्पल बघा. तो चित्रपट पाहून इंग्रजी शिकला. चित्रपट पाहून, एखादी गोष्ट करून, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट कशी केली किंवा कशाच्या मदतीने केली किंवा काय करून, अशा सेन्स आला की तिथे बाय प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. म्हणजे इथे बघा त्याने चित्रपट पाहून, बाय वॉचिंग मूवीज, कॉमा द्यायचा आहे, आणि दुसरं सेंटेन्स काय राहील? इंग्रजी शिकला. तो इंग्रजी शिकला. काय होईल? ही लर्नड इंग्लिश. आपण इथे लर्न का घेतलं? कारण जे सेंटेन्स आहे त्याने इंग्रजी शिकला किंवा तो इंग्रजी शिकला, हे सेंटेन्स कशाचं आहे? सिंपल पास्टचं आहे. सिंपल पास्टचं सेंटेन्स तुम्हाला कसं बनवायचं लक्षात आलेलं असेल. आपलं पूर्ण सेंटेन्स काय झालं? बाय वॉचिंग मूवी ही लर्नड इंग्लिश. क्लिअर? म्हणजे इंग्रजी शिकल्याची इथं काय त्यांनी मेथड सांगितली आहे, म्हणजे पद्धत सांगितली की कशी इंग्रजी तो शिकला. क्लिअर? त्याने भाजी विकून पैसे कमवले. काय करून? भाजी विकून. पहिल्यांदा भाजी विकून लिहा. बाय सेलिंग व्हेजिटेबल्स, पैसे कमवले. ही अर्नड मनी. पूर्ण सेंटेन्स, बाय सेलिंग व्हेजिटेबल्स ही अर्नड मनी. बाय सेलिंग व्हेजिटेबल्स ही अर्नड मनी. क्लिअर? लक्षात येत आहे? इंग्रजी वाचून शिकलो. तुम्ही म्हणताय की मी रोज रोज इंग्रजी वाचून शिकलो. बरोबर? बाय रीडिंग डेली आय लर्नड इंग्लिश. बाय रीडिंग डेली आय लर्नड इंग्लिश. क्लिअर? हेच सेंटेन्स तुम्ही अशाही पद्धतीनं बोलू शकता. आय लर्नड इंग्लिश बाय रीडिंग डेली. आय लर्नड इंग्लिश बाय रीडिंग डेली. दोन्ही मेथडने तुम्ही हे सेंटेन्स बनवू शकता. जेव्हा तुम्ही दुसरं सेंटेन्स आधी लिहिता आणि त्याच्यानंतर पहिलं सेंटेन्स लिहिता, तिथे तुम्हाला कॉमा द्यायची गरज नाही. म्हणजे सेकंड सेंटेन्स मध्ये आपण कॉमा दिलेला नाहीये. पण पहिलं सेंटेन्स आहे, जेव्हा तुम्ही बायने सुरुवात करता सेंटेन्सची, तेव्हा तिथे तुम्हाला दुसरं सेंटेन्स लिहिताना कॉमा द्यायचा आहे. फक्त एवढा छोटासा इथे रूल आहे. क्लिअर? त्याने मोबाईल वापरून फोटो काढला. कशाच्या द्वारे त्याने फोटो काढला? मोबाईल वापरून. बाय युझिंग अ मोबाईल ही टूक अ फोटो. बाय युझिंग अ मोबाईल ही टूक अ फोटो. किंवा यालाच तुम्ही कसं बनवाल? ही टूक अ फोटो बाय युझिंग अ मोबाईल. ही टूक अ फोटो बाय युझिंग अ मोबाईल. तो रोज व्यायाम करून फिट झाला. बाय एक्सरसाइजिंग डेली ही बिकेम फिट. बाय एक्सरसाइजिंग डेली ही बिकेम फिट.
यालाच अजून सेकंड कशा प्रकारे बनवू शकता? ही बिकेम फिट बाय एक्सरसाइजिंग डेली. क्लिअर झालं गाईज? पहिल्यांदा थोडस तुम्हाला हार्ड जाईल, पण हळूहळू जसे तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, हे सगळी सेंटेन्स तुम्ही इझिली डेली यूज मध्ये बोलू शकणार आहात. आता याची एक इझी ट्रिक बघा. मराठीच्या वाक्यात जर करून, च्या मदतीने किंवा एखादी गोष्ट वापरून असे वर्ड्स आले तर तिथे तुम्हाला डोळे झाकून बहुतेक वेळा बाय प्लस वर्बच्या आयएनजीचा यूज करायचा आहे. काही एक्सेप्शन असतील तिथे तुम्हाला त्याचा सेन्सचा मिनिंग घ्यायचा आहे. क्लिअर?